तर बेसिकली आपल्याला आपल्या शरीराला सिग्नल्स पाठवायचे आहेत की दिवस दिवस आहे आणि रात्र रात्र आहे. आणि हे सिग्नल्स सगळ्या ऑर्गन सिस्टीम्सचे एकत्र पाठवायचे आहेत, बरोबर. तर ह्या सिग्नलिंगला एंट्रेनमेंट असं नाव दिलं जातं. एंट्रेनमेंट म्हणजे आपल्या शरीराचं प्रत्येक अवयव एन्व्हायरमेंट कडनं जे सिग्नल्स घेतंय हे समजायला, की दिवस आहे का रात्र आहे, किती वाजलेत, सूर्यप्रकाश किती आहे, खाणं मिळतंय का, ह्या सगळ्या सिग्नल्सना एंट्रेनमेंट असं म्हणतात. तर ह्या एंट्रेनमेंटच्या काही प्रॉपर्टीज आहेत. तर आपल्याला जर त्याचे सिम्पल ट्रिक्स शोधायचे असतील तर त्या प्रॉपर्टीजकडे थोडंसं वळावं लागेल. तर त्याच्या प्रॉपर्टीज अशा आहेत की नंबर 1, शरीर हे सगळे एंट्रेनिंग सिग्नल्स एकत्र येतील अशी अपेक्षा करतं. म्हणजे जेव्हा या सिग्नल सगळे डेव्हलप झाले त्या काळाला मला जेवण एका वेळेला मिळतं, पण मला मस्क्युलर ऍक्टिव्हिटी त्याच्या 12 तासांनी करावी लागते, किंवा मला सोशल इंटरॅक्शन त्याच्या 12 तासांनी केलं, असं कधीच घडत नव्हतं. त्यामुळे जो काही दिवसाचा काळ आहे आपला 10 तासाचा 12 तासाचा, सगळे एंट्रेनमेंटचे सिग्नल्स त्याच वेळेला एकत्र येतील अशी आपल्या शरीराची अपेक्षा आहे. दुसरी अपेक्षा अशी आहे की ऑपोजिट टाइम जो आहे रात्रीचा टाइम, तेव्हा ह्याच्यातले कुठलेच सिग्नल्स येणार नाही आणि ह्या दोन्ही मधला पुरेसा कॉन्ट्रास्ट असेल. हे सगळे आपल्या शरीराला गरजेचं आहे. तो व्हॉट डू आय मीन बाय ईच ऑर्गन सिस्टीम किंवा ईच सिग्नल, आपण हे थोडं थोडं पाहूया. की आपल्या गटच्या दृष्टीने पाहिलं तर आपल्या पोटाची अपेक्षा असते की दिवसा पुरेसं चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन, फॅट, कार्ब्स कंटेनिंग पुरेसं अन्न येईल आणि रात्री काहीच अन्न येणार नाही. सो हे दोन्ही महत्वाचं आहे, पुरेसं आणि काही नाही. सिमिलरली लाईटच्या दृष्टीने बघितलं तर शरीराची अपेक्षा आहे की दिवसा पुरेसा सूर्यप्रकाश, सनलाईट येईल आणि रात्रीच्या म्हणजे ज्या पिरियडला आपण रात्र म्हणतोय तेव्हा अजिबात प्रकाश येणार नाही. सो हे दोन्ही महत्वाचं आहे. सिमिलरली मस्क्युलर ऍक्टिव्हिटीसाठी दिवसा पुरेशी ऍक्टिव्हिटी मिळेल आणि रात्री अजिबात होणार नाही. सो हे सगळे कॉन्ट्रास्टिंग सिग्नल्स आपल्याला द्यायला हवे. तर आणि हे कधी द्यायला हवे तर दिवसभरातनं येस, पण सकाळच्या पहिल्या साधारण 1-2 तासात ह्याच्यापैकी अनेक सिग्नल्स आपल्याला बॉडीला, शरीराला द्यायचे आहेत. म्हणजे मग शरीर एक अलार्म लावतं की ओके, सगळ्या अवयवांकडनं सिग्नल्स येत आहेत, असं वाटतंय की दिवस झालाय, म्हणजे साधारण 12-14 तासांनी रात्र होईल. सो जसं आपण रात्री झोपताना अलार्म लावतो की मी इतक्या इतक्या वाजता उठीन, तसं सकाळी उठल्याच्या तासाभरात आपलं शरीर अलार्म लावतं की इतक्या वेळाने रात्र होणार आहे, रात्रीची मी अपेक्षा करू शकते. त्यामुळे सकाळचा 1-2 तास हा झोपेच्या क्वालिटीसाठी खूप महत्वाचे असतात. वेराज पॉप्युलर ऍडवाइस असा असतो की रात्री झोपायच्या 1 तास आधी असं करा, असं करू नका, असं करा, असं करू नका. पण तुमच्या शरीराची झोपेची अपेक्षा, झोपेच्या क्वालिटीची प्रोसेस ही सकाळीच सुरू झाली, सकाळीच सेट झालं ते, सकाळीच सेट झालं ते. त्यामुळे जे माझ्याकडे झोपेचे इश्यूज घेऊन येतात अशा लोकांना मी सांगते, सकाळच्या पहिल्या तासात तुम्हाला सूर्यप्रकाश, चांगल्या क्वालिटीचं अन्न म्हणजे न्यूट्रिएंट डेन्स अन्न, सोशल इंटरॅक्शन, आणि आय डोंट मीन लाईक्स, आय मीन ऍक्च्युअल व्यक्तीशी सोशल इंटरॅक्शन, आणि काही ना काही मस्क्युलर ऍक्टिव्हिटी, हे 4 मोठे मोठे सिस्टमिक सिग्नल्स तुम्हाला शरीराला पाठवायचे आहेत सकाळच्या 1 तासात. आता तुम्ही म्हणालात की सनलाईट ला एक्सपोजर पाहिजे किंवा ब्राईट लाईटला एक्सपोजर पाहिजे, तर ह्या सेम गोष्टी आहेत, वेगळ्या आहेत काय? नाही, ऍब्सोल्युटली नॉट. म्हणजे मी जर म्हणते की दिवसा पुरेसा सूर्यप्रकाश पाहिजे तर मी मुद्दाम सूर्यप्रकाश म्हणते, मी नुसतंच प्रकाश किंवा ब्राईट लाईट म्हणत नाहीये. राईट. तर म्हणजे मी पुढे हे एक्सप्लेन करू शकते की सूर्यप्रकाशामध्ये आणि आपल्या ह्या इंडोर लाइटिंगमध्ये 3-4 खूप महत्वाचे फरक आहेत. नंबर 1, जस्ट द इंटेन्सिटी, की नॉर्मल आपला जो घरचा उठलो आणि दिवा लावला तो दिवा असतो, तो साधारण 400-500 लक्सचा असतो. अगदी खूप ब्राईटली लिट असं, अगदी ऑपरेशन थिएटर किंवा खूप ब्राईटली लिट ऑफिस असेल तर ते कदाचित काही 1-2 हजार लक्स पर्यंत पोचतं. जे अगदी थेरपीसाठी वापरलेले लॅम्प्स आहेत की जे अंटार्क्टिकामध्ये बिचाऱ्या सोल्जर्सना
काहीतरी प्रकाश मिळावा म्हणून, ते 10,000 लक्सचे असतात. हम्म. एखाद्या प्रखर दिवशी सूर्यप्रकाश हा 30-40 हजार ते 1-2 लाख लक्सचा असतो. त्यामुळे दिवसभर, म्हणजे सकाळी उठून, सध्या जे ऑफिसच्या लोकांचं होतंय की सकाळी उठून घरचा दिवा लावून इंडोर लाईट मध्ये आवरतात, मग ऑफिसला जातात, दिवसभर ऑफिसमध्ये असतात, घरी येतात आणि मग आर्टिफिशियल लाईट मध्ये असतात, की ते न सकाळचा सूर्यप्रकाश घेतात, न सूर्योदयाचा काहीच सूर्यप्रकाश घेत नाही. त्यांच्यासाठी, त्यांच्या शरीराला असं वाटतं की दिवसभर रात्र आहे, कारण आपल्याला तेवढ्या प्रखर सूर्यप्रकाशांनी कळतं की दिवस आहे. सो दिवस पण रात्र आहे आणि रात्र रात्र नाहीये, कारण तेव्हा आर्टिफिशियल लाईट आहे. सो ह्याच्यानी मोठं मेजर डिसिंक्रनी होते. दुसरं म्हणजे सूर्यप्रकाशाचा आणि आपल्या प्रखर दिव्यांचा किंवा इंडोर लाइटिंगचा स्पेक्ट्रमच वेगळा असतो. त्यामुळे सूर्यप्रकाशाने जे मेलाटोनिन, व्हिटॅमिन डी वगैरे वगैरे सगळं आपल्याला तत्व मिळतात. त्याच्यापैकी मेलाटोनिन आणि व्हिटॅमिन डी आपल्याला सगळ्यांना पॉप्युलरली माहिती आहेत म्हणून, पण असे अनेक आहेत, ते घरच्या इंडोर लाइटिंगनी मिळूच शकत नाहीत. आणि तिसरा, अगेन बिकॉज आपण एंटरटेनमेंट डिस्कस करतोय, तिसरा खूप महत्वाचा एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे की सूर्यप्रकाश हा सीझनली बदलतो. की उन्हाळ्यात जास्त काळ असतो, रेनी सीझन मध्ये ढगाळ असतं, सो त्याचा लक्स आणि त्याचा स्पेक्ट्रम आणि त्याची क्वालिटी वेगळी असते, आणि हिवाळ्यात कमी काळ असतो. ह्याला आपलं शरीर अलाइन करू शकतं, ऍडजस्ट करू शकतं जर आपण सूर्यप्रकाश घेतला. वेर ॲज म्हणजे इनफॅक्ट टू दिस एक्सटेंट की मग ते मेलाटोनिन किती बनतं, कधी बनतं, ह्याच्याप्रमाणे आपलं शरीर असंही ठरवू शकतं की ओके, हिवाळा आहे, जास्ती ऊर्जेची गरज आहे, जास्ती बीएमआर पाहिजे, जास्ती भूक लागायला पाहिजे, ऑल ऑफ दिस. सो हे सीझनल व्हेरिएशन, डेली व्हेरिएशन आणि दिवसभराचं पण व्हेरिएशन, की सनराईज पासनं ब्राईट होऊन हळूहळू सनसेट पर्यंत परत ब्राईटनेस कमी होणं. सो डेली व्हेरिएशन आणि सीझनल व्हेरिएशन हे जे सूर्यप्रकाशात मिळतं ते आपल्या शरीरासाठी महत्वाचं आहे, की जे आपण इंडोर लाइटिंगने अचीवच करू शकत नाही, राईट. सो असं होतं की इन्स्टेड ऑफ कमी जास्त होणारं आणि सीझनली वेरिंग सूर्यप्रकाश, रोज मला 16 तास कमी इंटेन्सिटीचा, कधी वेरी न होणारा आणि नॅरो स्पेक्ट्रमचा लाईट एक्सपोजर मिळणं, हे रिप्लेसेबलच नाही, हे इक्विव्हॅलंटच नाही. सो मी जेव्हा म्हणते की सूर्यप्रकाश बाहेर बॅल्कनीत, गॅलरीत, टेरेसमध्ये, रस्त्यावर, जिथे पण जाऊन, बाहेर जाऊन सूर्यप्रकाश घ्यायचा आहे, घरच्या ब्राईट लाईटनी त्यांनी काही नाही होणार. त्याच्यावरनं तुमचं बेसिकली रात्रीची झोप कशी होईल हे बेसिकली ठरतं त्याच्यामध्ये. इंटरेस्टिंग.